नमस्कार. महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील सर्व वीज कंत्राटी कामगार सभासद बंधूंना सप्रेम नमस्कार. सर्वांनी हा व्हिडिओ मनापासून पाहावा ही हात जोडून नम्र विनंती करतो. कामगार मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे, आपण 24 तारखेला रेशीमबाग मैदान येथून ऊर्जा मंत्री यांच्या घराकडे जोरदारपणे मोर्चा काढला. मोर्चा मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झाला. हजारो कंत्राटी कामगार त्या मोर्चामध्ये त्या ठिकाणी आले. परंतु दिवसांदिवस त्यामध्ये परिस्थिती बदलली. आपले काही कामगार न सांगता त्या ठिकाणी घरी निघून गेले. ही धोक्याची घंटा आहे. या ठिकाणी ऊर्जा मंत्री महोदय जोपर्यंत आपल्या बरोबर चर्चा करणार नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही. हा निर्णय आपला सर्वानुमते ठरलेला होता. अनेक विसी झाल्या, अनेक टप्पे झाले. त्या सर्व टप्प्यांमध्ये सगळ्यांच्या सहमतीने आपण हे आंदोलन ठरवलं होतं. आज या ठिकाणी आपल्या 9 जिल्ह्यातील आपले आंदोलक बांधव त्या ठिकाणी आपले जीवाची बाजू लावून त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. सर्व हाल अपेष्टा, ऊन वारा पाऊस ह्या सर्व गोष्टी आपले कंत्राटी कामगार या ठिकाणी सहन करत आहेत. या ठिकाणी अजूनही सर्व पदाधिकारी कामगार यांनी उद्याच्या उद्या निघून नागपूरला यावं ही विनंती आहे. हा आपल्या जन्म मरणाचा विषय आहे. ही अंतिम लढाई आहे असं समजून आपण सगळ्यांनी या ठिकाणी आलंच पाहिजे. जोपर्यंत आपण या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी होत नाही तोपर्यंत आपण हक्कदार राहणार नाही. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने कोर्ट केस असेल, समान काम समान वेतन असेल, हे जे काही लाभ आपल्याला या ठिकाणी मिळवून दिलेले आहेत, या ठिकाणी संघटनेला वेगळा विचार करण्याची वेळ या ठिकाणी येऊ देऊ नका. या ठिकाणी संघटनेचे लाभ घेऊन संघटनेच्या संकट समयी संघटनेला ज्यावेळेस तुमच्या मदतीची आवश्यकता आहे अशा वेळी जे कामगार साथ देणार नाहीत अशांवरती संघटना योग्य ती कारवाई करेल. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्यामुळं हा जो लढा पुकारलेला आहे हा लढा आपला आहे. यामध्ये आपणच योगदान दिलं पाहिजे. ही आपलीच लढाई असं समजून मी सर्व सभासदांना पुन्हा एकदा हात जोडून नम्र विनंती करतो. हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. नक्कीच आपण या संघटनेचे सभासद आहात. तुम्ही या ठिकाणी काही ना काही लाभ संघटनेच्या माध्यमातून घेतलेला आहे. त्यामुळं संघटनेच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन उद्या निघून परवा दिवशी सगळेजण या ठिकाणी संविधान चौकामध्ये नागपूरला आलंच पाहिजे. अन्यथा काही कारवाई झाल्यानंतर संघटना त्याच्यासाठी कोणालाही जबाबदार राहणार नाही. संघटना जी कारवाई करेल त्याला तुम्ही पात्र ठराल. त्यामुळे सगळ्यांनी, सर्व सभासदांनी परवा दिवशी नागपूरला यावं ही सगळ्यांना नम्र विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.